छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर विराजमान झालेत। नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर आपल्या सोबत आहेत समीर राजूरकर। काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? आज संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर पहिल्यांदा महापौर पदाचा मान तुम्हाला मिळाला? नाही, हा तर माझ्यासाठी भूषणाचा क्षण आहे। भारतीय जनता पार्टीच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेजी, त्याच्यानंतर माननीय मंत्री अतुलजी सावे, डॉक्टर भागवत कराड, रावसाहेब दानवे, संजय केनेकर साहेब, आमदार किशोरजी शितोळे, नारायण कुचे आमदार साहेब, आमदार प्रशांत अनुराधाताई चव्हाण, या सगळ्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर आम्ही पूर्ण बहुमतामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती या सरकारमध्ये बसली। त्याचा आनंद आहे। हा श्रेय कुणाला देणार? हे जनतेला श्रेय आहे ना, हे श्रेय जनतेला आणि आमच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे। तुम्ही विचार केला होता का? कालपर्यंत नाव अनिश्चितता होत्या, अनेक गोष्टी जीवनामध्ये कोणीच कधीच कशाचा विचार करत नसतं सर। उद्या काय होणार आहे कोणाला माहिती, ईश्वराच्या हातात असतं ते। पहिला काम कुठला करणार आहे? असं नाही, आज नाही सांगता बैठक काय डोक्यात असेल ना? नाही, डोक्यात असं पाण्याचा प्रश्न मोठा गाजला होता। असं आहे की त्याच्यासाठी बैठक घ्यायची। मी त्या बैठकीला जायला तुम्ही सोडलं तर जाता येईल मला तिथे। पण प्रश्न मोठा आहे। आधी 10 दिवसाआड भारतीय जनता पार्टींनी दिलेला जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यावर आम्ही काम करणार। हे होते नवनिर्वाचित महापौर। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।